संभाजीराजेंनी सर्व पक्षीय सर्व खासदारांची आज बैठक झाली। त्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षातले सर्व सहमत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। वास्तविकरित्या जर आपण पाहिलं मनोज जरंगे पाटील असते त्यांच्या मनात जी काही भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात त्या वेगळी भावना आहे अशातला भाग अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 4 टर्म झाले 40 वर्ष लुटले पण देखील मराठा समाजाला न्याय मिळाला। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून जसं बाकीचे समाज म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वाक्य होतं सर्व धर्म समोर सगळ्यांना त्याप्रमाणे न्याय मिळाला आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग पण आजपर्यंत चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळायला पाहिजे त्या मताची सगळे खासदार जे आहे उपस्थित होते सगळ्यांची सहमती आहे। 40 वर्ष म्हणजे काय थोडा कालावधी नाही। त्यावेळी जे तरुण होते आज संपूर्ण आज त्यांच्या मनात जे काय काही नियोजितचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न तसेच राहिले स्वप्नच राहिले। कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी ही सुद्धा जे न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहे। लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं। आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं की ज्यावेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो कुठल्याही पक्षातला जरी असतं तरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। त्या भावनेतनं लोक आज ठिकठिकाणी काय ठिकठिकाणी जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं हे काय आज झालेलं नाही। वारंवार 40 वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले का पाळले गेले नाही पुन्हा त्यांच्या सोयीप्रमाणे विचार करतं कुठेतरी आज राजकारण सोडले आज समाज या तसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्यात चुकीचं काय किंबहुना कालांतराने तसं पाहायला गेलं त्यावेळेस ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली खरं तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे होता। कोणी सोडवला नाही का सोडवलं नाही या तपशिलात मला जायचं नाही पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय आपण जाती थेट निर्माण झालेले पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळाले नसते। प्रत्येक जणांनी जर विचार केला की केवळ निवडणुकीपुरतं की आपल्याला ही मतं पाहिजे ती मतं पाहिजे तुम्ही लोकांकडे मतदार म्हणून बघू नका एक व्यक्ती म्हणून बघा माणूस म्हणून बघा। लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभं राहणार आणि त्यानंतर एवढ्या कमिशन गायकवाड कमिशन झालं त्यानंतर भोसले कमिटी झाली म्हणजे गायकवाड कमिशनचं जर आपण आता घेतलं तर तेवढं म्हणजे एवढं डीप स्टडी केला होता पण तसं पाहायला गेलं की लोक असा सुद्धा विचार करतात की 23 मार्च 94चा जे शासन काय त्याला म्हणतात निर्णय GR ज्याला म्हणतो आपण ते तुम्ही कुठल्या बेसवरती काढता
त्याला उत्तर कोण देणार? आणि एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, हे चुकीचं. आणि असं जर घडत असेल तर उद्रेक ह्या होणार. कोणी कुठलंही प्रत्येकाने सांगायचं की हा ते म्हणजे जात पातळीमुळे ना तर हे जर वाढत गेलं तर जे आपण नेहमी आपण म्हणतो की भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, ती संपुष्टात यायला किती वेळ लागणार? जातीमुळं जर ते जास्त मोठ्या प्रमाणात ते निर्माण झाला तर या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार. ही जबाबदारी प्रत्येक माझी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजेंची किंवा माझे मित्र धनंजय माडिक असतील किंवा इतर सगळे बाकीचे जे खासदार आहेत त्यांचीच नाही, ही तुमची आमची सगळ्यांची लोकांची, जे पुढाऱ्यांची फक्त नाही किंवा जे राजकारणात आमदार म्हणून नाही खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी. लोकशाहीतलं संपूर्ण जे 4 स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण आहोत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस मीडिया असेल, आज लोकांपर्यंत हे पोहोचवणं तुमचं हे काय. त्याला केवळ फक्त मग ह्या अँगलनी जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर उद्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जावंच लागणार. आणि ते एक सोशल अँगलनी आपण सगळं बघितलं पाहिजे. अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून ही कळकळीची जे तळमळ आहे. आणि अनेक खासदार या बैठकीला उपस्थित नाही. 65 खासदार आहे महाराष्ट्रातून, फक्त 20 खासदार हे सर्व पक्ष. प्रमोदजी थोडे एक लक्षात घ्या, संभाजीराजेंनी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं. पण आता असं कोणी समजायचं काय अर्थ असा अर्थ काढायचं काय पण आपण काढू नका. जे आले नाही काय त्यांच्या अडचणी असतील किंवा काही मीटिंग असतील त्यामुळं पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक मत आहे. प्रचंड विरोधात प्रामाणिक मत तेव्हा कोणाचं नाव घेणं लागतं म्हणजे तसं कसं होतं मग ते कारण लावून दिलं. मला तर प्रामाणिक मत मला जर विचारलं तर 10 वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे जातीने ती करा ना, ती त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा. हा प्रश्न आपोआप मिटेल. आणि जर सोडवायचं असेल तर ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही. यांनी सांगायचं आम्हाला त्याच्या 50% हा द्या, 50% हे द्या, असं होत नाही. बैठकीमध्ये काय निर्णय झाला? थोड़ा आगे आ जाइए सर. एक पाहिजे ना की सुपर साथी शिकायची त्याची एक घ्या तुम्ही सविस्तर पद्धतीने सांगतो. शिकन जी या थोड़ा आगे आइए सर. सर आपका चेहरा नहीं आ रहा सर, फेस नहीं आ रहा, थोड़ा सा नहीं पीछे हो जाओ सर. प्रशांत मागे हो. पीछे हो जाओ यार. महाराष्ट्रातील सर्व खासदारांना या ठिकाणी आणि विविध विषयांवरती काय कशा प्रकारे याच्यावरती या ठिकाणी चर्चा झाली. कशा प्रकारे जे आहे कोणाला हिरा पुरवण्याचे आहे, मराठा समाजाला आरक्षण कशा प्रकारे कशा प्रकारे आपल्याला जो आहे तो आज पहिली बैठक झाली सगळ्या खासदारांना. मला वाटतं ही एक सुरुवात आहे बाबा सगळे खासदार एकत्र सगळ्या पक्षाचे एकाच ठिकाणी राज्यसभेच्या असतील लोकसभेच्या असतील हे सर्व जे आहेत ते या ठिकाणी आले. राजांनी जे आहे ते सगळ्यांना आमंत्रित त्या ठिकाणी केलं. मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या खासदारांची असेल किंवा सगळ्यांची असेल, मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल किंवा राज्य सरकारची पण
तीच अपेक्षा आहे आणि राज्य सरकार त्याच दृष्टिकोनातून जे आहे ते पावलं टाकतं आहे, काम करतं आहे. आजच आपल्याला माहिती असेल की 54 लाख कुणबी समाजाचे दाखले जे आहेत हे त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि ज्या प्रकारे शिंदे कमिटीचा अहवाल जो आहे आज राज्य सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला. मला वाटतं जे मराठा समाजाला अपेक्षित आहे ते काम जे आहे ते राज्य सरकार जे आहे ते त्या ठिकाणी करत आहे. मला वाटतं याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच सापडले नव्हते. ते दाखले जे आहेत ते पहिल्यांदा राज्य सरकारने प्रयत्न केल्यानंतर जो समाजाचा उद्रेक झाला, जो समाज आज आंदोलन करतोय, सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल मला वाटतं हे पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्यांच्या माध्यमाने आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी दाखले या ठिकाणी मिळाले. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आम्ही 2 ठराव जे आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या संमतीने जे आहे जे खासदार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या संमतीने या ठिकाणी आम्ही 2 ठराव पास केले. मला वाटतं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती संभाजी छत्रपती राजे या ठिकाणी देतील कारण की त्यांनी हा पुढाकार जो आहे तो या ठिकाणी घेतला. त्यांच्या पुढाकाराने सर्वच या ठिकाणी कुठलाच पक्षभेद नव्हता. या ठिकाणी सगळे खासदार जे आहेत ते सगळ्यांच्या भावना ऐकून घेऊन सगळ्यांना न्याय कसा मिळेल, प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल त्याच्यावरती जे आहे त्याच्यावरती आमचं जे डिस्कशन जे त्या ठिकाणी चालतं. थोड़ा आगे शिफ्ट हो जाइए सब. ओके डन डन डन. बैठक झालेली आहे. काय ठराव पाहिजे ये नहीं माइक नीचे करो यार. पीछे हो जाओ यार, पीछे हो जाओ. टाइम में आ जाओ एकदम. थोड़ा डिस्टेंस ले लो यार. प्रथमतः मी सर्व खासदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा बैठकीला उपस्थित लावलं. मला मनापासून आनंद होत आहे. मला मनापासून आनंद होत आहे आणि तितकंच दुःख सुद्धा होत आहे. आनंद याच्यासाठी होत आहे की 2017ला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सभागृहात सुद्धा विषय मी मांडला. हे आनंद आहे. पण तोपर्यंत हा विषय केव्हाही आयरनीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हते. आम्हाला आनंद आहे आणि दुःख आहे त्यावेळी कोण मांडत नव्हतं. पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखडपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा हे इथं उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा परत हा विषय ऐरणीवर आला. परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपल्या मतं मांडले. भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं. पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल याच्यावर चर्चा झाली नाही. हीच चर्चा आजच्या बैठकीत झाली. ज्या भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं. पण जर का आरक्षण दिलं, सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर सगळी आमची सगळी सविस्तर चर्चा झाली. पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे. आणि ते आमचं हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला 50% वर नको, आम्हाला 50% आत आरक्षण पाहिजे. क्रमांक 83 जिथं मराठा कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून
किंबहुना पोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ऍड करा. हा ज्यावेळी मी विषय त्याच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही. त्याच्यावर तिने चर्चा सुरू केली नाही. आणि पण माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जनगणना झाली त्या पद्धतीने आज नाही तर उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे. तर हे सगळ्या समाजातल्या लोकांना, मराठा समाजातले लोक असतील, ओबीसी समाजातले लोक असतील, त्यांना मग त्याचं प्रपोर्शनेट टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते. कारण का अनेक ओबीसीमध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळतंय पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही. हा मुद्दा मी मांडला. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं तो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की 105व्या घटना दुरुस्तीतील जो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात. आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार. आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार? हे 50% वरच देणार आहे. तर 50% वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेले. एकदा नारायण राणे समिती जेवढे अध्यक्ष होते मुख्यमंत्री असताना ते उडले, किंवा पृथ्वीराज बाबा असताना ते उडले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. त्यात महत्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीमध्ये मांडला जो खासदारांना पटला. मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता 105 घटना दुरुस्ती. मी तिथे बोलले त्या सभागृहामध्ये बोलले. त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध करा. राज्याला अधिकारी तुम्ही सुप्रीम कोर्ट असे त्यांनी 5-6 निकष काढले, 5-6 पॅरामीटर काढले. त्यात एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो. ते पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट. तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दूरवर आणि दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच मी 50%च्या वर देऊ शकतो. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय की रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली आहे का? तशी राहिलीच नाही. आणि हा जजमेंट केव्हाच आहे? 1992च आहे. 1992चा निकष आज लागू होणार का? म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं. आपण जर होते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हणजे आम्ही आरक्षण देणार. आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे 12% 60% द्याल, 60% द्याल. सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर परत महत्वाचं लक्ष द्या तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा तरी या अर्थ येणार असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे. म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ. आपण सर्वजण एकत्र आलोय, सगळ्या पक्षातले खासदार तिथे आलेले आहेत आणि म्हणून आज 2 ठराव तिथं पारित झाले. एक ठराव मी मुद्दाम आपल्या पुढं वाचू इच्छितो. पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखाद्या राज्यात समाजाला आरक्षण देता असताना 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. जर ही मर्यादा ओलांडण्याची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल. परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे 1992च्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरविण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत. म्हणजे सगळ्या खासदारी पत्र पंतप्रधानांना देणार. 1982चा निकष लावू नका. म्हणजे राज्यांनी उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण त्यांचं म्हणणं असेल पण हाच आडवा मुद्दा ना 50%च्या वर तुम्हाला द्यायचं असेल तर हा डेफिनेशन हे फार फ्लंग रिमोट उदाहरण मी एक पॅरामीटर मिळाला. हे सुप्रीम कोर्टचं नुसतं एक जनरल रिडिंग आहे. तो काही कायदा नाही आहे. म्हणून हे पार्लमेंटने करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केलेला आहे. दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडालं तो ठराव आम्ही केला. जो सगळ्यात महत्त्वाचा तो नुसतं मराठा समाजाला लागू नाही तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे. एसटी आणि एससीना सोडून तो पूर्ण देशाला लागू होणार आहे. कारण तो कायदा तसा झाला आहे मराठा समाजासाठी. त्याचा निकष
हे सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्याला लोकांना लागू होऊ शकतो. त्याच्यामुळे हा विषय नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, हा विषय देशासाठी आहे. तो ठराव मी वाचतो ज्याच्या सगळ्या खासदारांनी सह्या केले. ठराव क्रमांक 2. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने या समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्यास अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते. मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना 100 पैकी न मोजता ते खुल्या प्रवर्गातील 48 पैकी मोजले. यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली. म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला. टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 48 पैकी न मोजता 100 पैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत. हा सुद्धा महत्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये तर व्हायलाच पाहिजे. पण तोपर्यंत क्युरिटी पिटिशन जे आहे आपलं जे राज्य शासनाच्या हातातलं आहे त्यांनी सुद्धा या गोष्टी तिथं मांडाव्या लागतील जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डरप्रमाणे स्टे आणायचं असेल. असे 2 महत्वाचे ठराव या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या खासदारांनी इथं आले त्याबद्दल मी सगळ्या खासदारांचा आभार व्यक्त करतो. आणि पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही, कारण का राज्याचा विषय असला तरी ते टिकणार नाही. हे आम्ही आज तिथं या मिटिंगमध्ये या बैठकीमध्ये नमूद केले. म्हणून नुसतं वर्ण ही माझ्या बघून चालणार नाही. आणि या ठरावाप्रमाणे जर का केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी, मग आम्ही सुद्धा पुढाकार घेणार. आम्ही सुद्धा दिल्ली वेळप्रसंगी इथं येऊन मुक्काम करू, इथं त्या थंडीत मुक्काम करू. 1000 लोक इथे येतील. पण ह्या विषय तुमच्या हातातले विषय हे तुम्ही लवकर सोडा. आज सगळ्या पक्षात सगळ्या अक्रॉस पार्टीज या सगळ्या लोकांनी सगळ्या खासदारांनी सही केली. तरी बघितलं नाही, आम्ही भाजपमधले आहोत, आम्ही राष्ट्रवादीमधले आहोत, आम्ही शिंदे गटातले आहोत, आम्ही पवार गटातले आहोत, आम्ही उद्धव ठाकरे गटातले आहोत, किंवा आम्ही शिंदे साहेब आणि सगळ्या गटातले आम्ही कोणी असतो. आम्ही इथं अजिबात तिथे काही पाहिलं नाही आणि सगळ्यांनी सह्या केला. आणि म्हणून या प्रसंगी परत एकदा मी निमंत्रक या नात्याने मी सगळ्या खासदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आपल्या सगळ्या मिटिंग असताना सुद्धा पण समाजाची बाजू महत्वाची आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्व आला. त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. पंतप्रधानांची भेट घेणार. आणि सगळ्यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा तिथं या मिटिंगमध्ये झाला की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल, कसल्याही पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल. हा मी म्हणत नाही, नुसतं हे सगळे कायदे तज्ज्ञ म्हणतात. हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे. आणि या खासदारांना सुद्धा सांगितलं की नुसतं नुसतं बैठकीला आज चांगलं आहे, पण तुम्ही सुद्धा जे तुमच्या संबंधितले ते सरकार असेल ताबडतोब तुम्ही युद्ध पातळीवर हे पूर्ण एकदा सर्वेक्षण हे करून घ्या अशी सर्व खासदारांना सुद्धा मी विनंती केली. नाही, पण अनेक लोकांच्या तक्रारी होत्या की आपण फक्त मेल केला आणि मेलमध्ये त्यांना सांगितलं की वेळ आणि ठिकाण सांगितलं, पण अनेकांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की आम्हाला कळवलंच नाही. एक लक्षात घ्या, मी प्रामाणिकपणे आमच्या टीमने प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगितलं. आम्ही काल सांगू नये, काय स्वार्थ आहे आमचा त्याच्यात. मी सगळ्या प्रमुख लोक जे असतील, जे प्रमुख लोक असतील त्यांना मी स्वतः फोन केले. नाव विचारलं मी सगळी नावं सुद्धा देऊ शकतो, मी स्वतः फोन केलेले. पण माझं त्याच्या पलीकडे आहे. ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं ही मीटिंग दिल्ली करेल तर तुम्हाला फोनची सुद्धा काही गरज आहे. गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इथं आपण तुम्ही येणं तुमची जबाबदारी. मी काही राजकारण करायला आलोय का इथं? मी सुद्धा आलो ना या समाजाला कुठेतरी कायदेशीर बाबीच्या माध्यमातून न्याय मिळावा. राज्यातले वेगवेगळे महत्त्वाचे नेते, ज्येष्ठ नेते, पक्षाचे प्रमुख आज दिल्लीमध्ये, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, इतर नेते आहेत, त्यांनी या बैठकीला न येणं कसं पाहतो? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. हा प्रश्न माझा नाही आहे. माझा प्रश्न काय मी सगळ्यांना बोलतो.
मी पवार साहेबांच्या सकट सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. वेळ प्रसंगी तुम्ही मला विचारलं कोणाकोणाला फोन आले तर मी ते सुद्धा सांगेन. पण आज चांगली बाब काय आहे की सगळ्या पक्षातले लोक इथं आले आणि श्रीनिवास पाटलांचा मला फोन आला. डायरेक्ट 5-7 हजारांचा मला फोन आला. श्रीनिवास पाटील असतील आणि त्याची तब्येत बरी नाही, संजय धोत्रेंचं असेल, अशा अनेक लोकांची जे तब्येती बरी नाही ते सुद्धा ते येऊ शकले नाही. बाकी एक ठराविक आणि 4-5 हजारांचे सुद्धा पत्र आता सगळ्या खासदारांनी सह्या दिलेल्या आहेत. इथं रावसाहेब दानवे सुद्धा होते. माझा अंदाज आहे की ते मंत्री असल्यामुळे ते पुढाकार घेतील आणि जास्त लोक सगळ्या खासदारांना जाऊन ते चर्चा करतील. मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी त्यांच्याकडे मी पूर्वीपासून त्याची भेट मागतो. आज नाही मागितलं असं नाही आहे. पूर्वीसुद्धा मी भेट मागितली होती मराठा समाजाने खासदार असताना, त्यावेळी ती मिळाली नव्हती. पण आता मी अपेक्षा ठेवतो की एवढी मोठी मुवमेंट चालू आहे, मराठा समाजाचा विषय ऐरणीवर आहे, तुम्ही आम्हाला बोलव. तुम्ही नाही बोलवता आम्हाला तुम्ही निमंत्रण देत असं निमंत्रण नाही, तुम्ही आम्हाला सांगा अपॉइंटमेंट देतो, उद्या मी मुक्काम पोस्ट दिली, मग काय अडचण नाही. यापूर्वी खासदारांची या ठिकाणी बैठक झाली महाराष्ट्र सदनामध्ये, त्यावेळी देखील ते म्हटले होते की पंतप्रधानांना आम्ही भेटणार आहोत. ती देखील भेट झाली. पंतप्रधान भेट देत नाहीयेत, टाळतायत असं वाटतं. सर्वच खासदारांची सर्वपक्षीय खासदारांची या ठिकाणी काय झाली हेमंत पाटील मी बऱ्याच दिवसांनी दिल्लीला आलो तेव्हा इथं काय चालू आहे मला मी आउट ऑफ टच आहे, मला माहित नाही. आज आलोय त्याच्यापूर्वी पण राजे तुम्ही पण खासदार होतात राज्यसभेचे, तुम्हाला भेट मिळाली नव्हती. त्यानंतर हेमंत पाटील होते, त्यांनी इथं आंदोलन केलं, त्यांना भेट मिळाली नव्हती. वारंवार तुम्ही दिल्लीमध्ये येत आहे, चक्र मारताय, परंतु त्याचा उपयोग काय, या चक्राचा उपयोग काय तर केंद्र सरकार तुम्हाला मला असं वाटते आता खासदार नाही ना म्हणून लवकर भेटू. चलो ठीक आहे, थँक्यू. थोड़ा पीछे नहीं है अपने 30 सांसद आए हुए थे, सब पार्टी सब आए, सबके रिप्रेजेंटेटिव, इसलिए और अपने जो बात रखना और मुझे एक मीटिंग अच्छी हुई मीटिंग. प्राइम मिनिस्टर को भी हम एक लेटर लिखने वाले जिसमें मराठा जिसमें 105 घटना जो अमेंडमेंट हुई थी उसमें राज्य को अधिकार दिया पर वो राज्य अधिकार देने वो सब कुछ नहीं हो सकता. उसमें जो फ्लॉज है वो फ्लॉज क्लियर होने के लिए अपने दो ठहराव किए हुए वो भी ठहराव हम शैक्षणिक और रोजगार वही इम्पोर्टेंट बात हुई. राज्य सरकार ने आरक्षण दिया और वो आरक्षण वो लीगलिटी फॉर्मेट में रह सकता है कि उसके हमारे चर्चा में और जो उसमें फ्लॉ है उसमें इसके हमने जो खराब किए वो मतदान की मुलाकात तो वो सब सांसद तो जो मीटिंग हमारी चर्चा सब वो हमारे मित्र में हमने हम लिखने वाले और आशा है जल्द से जल्द मीटिंग में कोई भी सब पार्टी के प्रमुख जगह संजय राउत उनके शायद प्रमुख आ रहे थे उसमें आ गए क्यों आ गए क्यों अब अगली बैठक कब होगी सर? और अभी तो मेरी पे हमने तो मूवमेंट किए सब सांसद को और अभी देखिए मराठी में आपने कहा वो अच्छी बात है, अच्छी नहीं वो अच्छी बात ये कि मैंने स्टार्ट किया था वो आरक्षण की मूवमेंट मैंने स्टार्ट किया था. मैंने आंदोलन भी किया था, सभागृह में मैंने मेरी बात भी रखी थी. उस टाइम सब सांसद बात नहीं करते थे, अभी आज सब बात कर रहे हैं. जनगणना को लेकर अपनी कैसे अरे थोड़ा पीछे हो जाए तो वो एक
सब समाज को खुश रखने के लिए कोशिश करती है वो प्रोसेस महाराष्ट्र में जातिगत जनगणना उनसे थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सर, थैंक यू सर।